आपल्याला पाहायचे आहेत वाऱ्याच्या कार्यामुळे तयार होणारी भूरूपे. वारा या दुसऱ्या कारकांमुळे तयार होणारी भूरूपांचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता लक्षात घ्या की नदीसारखंच वारा देखील काय आहे, एक कारक आहे. फक्त इथे जे माध्यम आहे ते वायू अवस्थेमध्ये आहे. नदीच्या बाबतीमध्ये ते द्रव अवस्थेत होतं पाणी, आणि इथे कारक जे आहे ते वायू अवस्थेमध्ये आहे. आता त्याच्यामुळे काय होतं हे लक्षात घ्या की नक्कीच वायू अवस्थेमुळं याच्या जे कार्य आहे अपक्षरणाचं ते पाण्याच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर ते थोडं काय असणार आहे, कमी असणार आहे. बरोबर आहे. तेवढ्या वेगाने वारा अपक्षरण करू शकत नाही. परंतु वारा जो आहे तो काय करू शकतो वेगाने, तर वहन करू शकतो. कशाचं? वाऱ्याचा वेग जास्त असेल तर बारीक बारीक कणांचं मात्र तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे वाऱ्याचं कार्य जे आहे ते कुठे प्रामुख्याने आढळून येतं, तर ते वाळवंटी भागात, की जिथे खडकाचे बारीक बारीक कण किंवा वाळू याचं प्रमाण जास्त असतं, की जी वाळू वारा वाहून नेऊ शकतो. तर तिथे हे वाऱ्याच्या कार्यामुळे तयार होणारी भूरूपे प्रामुख्याने आढळून येतात. कारण जिथे वाळवंट नसेल तर तिथे वाऱ्याचं कार्य होणार नाही. साधारण खडकावरती वाऱ्याचा परिणाम जास्त होत नाही. जसा पाण्याचा परिणाम डोंगराळ भागामध्ये होतो तसं तिथे वाऱ्यामुळे जास्त परिणाम होणार नाही. त्यासाठी वाऱ्यासोबत काहीतरी कारक असलं पाहिजे, काहीतरी त्याच्यासोबत त्याचं एक साधन असलं पाहिजे की त्या साधनामुळे खडकाचं अपक्षरण होईल. आणि ते साधन म्हणजे वाळू किंवा रेती. आणि ही रेती वाळवंटाच्या भागामध्ये आढळते, की जिथे वारा ती रेती स्वतःबरोबर घेऊन जाऊ शकतो. आणि या रेतीमुळे त्या वाळवंटाच्या भागामध्ये जो खडक असेल त्या खडकाचं अपक्षण घडून येऊ शकतं. तर लक्षात आलं. तर पाण्याच्या बाबतीमध्ये मात्र स्वतः पाणी देखील हे अपक्षरण घडवून आणू शकत होतं. परंतु वाऱ्याच्या बाबतीमध्ये वारा स्वतः अपक्षरण घडवून आणू शकत नाही. तर त्यासाठी त्याला काहीतरी साधनाची गरज असते, आणि ते त्याला मिळतं ते रेतीच्या स्वरूपात. आणि ते कुठं मिळतं? वाळवंटी भागात त्याला मुबलक प्रमाणात मिळतं. आणि म्हणूनच वाऱ्याचं जे कार्य आहे किंवा वाऱ्यामुळे तयार होणारी जी भूरूपे आहेत ती प्रामुख्याने आपल्याला वाळवंटी भागामध्ये आढळून येतात. मग आता वारा अपक्षरण कशा पद्धतीनं करतो हे आपण पाहूयात. बरोबर आहे. इथे देखील वाऱ्याचं अपक्षरण आणि वाऱ्याचं निक्षेपण या दोन कार्यामुळेच काय होतं, तर भूरूपे तयार होतात. त्यातलं आपण वारा अपक्षरण कसं करतो, म्हणजे खडकाचं झीज कशी करतो, खडकाचं खनन कसं करतो ते आपण पाहूयात. यामध्ये 3 प्रकारे अपक्षरण घडून येतं वाऱ्यामुळे. कसं? पहिलं आहे अपघर्षण. ते आपण नदीच्या बाबतीत पाहिलं तसंच इथे देखील होतं, की वाऱ्याबरोबर काही लहान लहान वाळूचे तुकडे किंवा वाळू वाहत असते. आता ही वाळू जी आहे ती वाळवंटी भागामधल्या किंवा वारा जिथून वाहतोय त्याच्याबरोबर वाळू घेऊन त्या भागात खडक असेल तर त्या खडकावरती ही वाळू आपटते. आणि त्या वाळू आपटल्यामुळे त्या खडकाचं अपक्षरण घडून येतं. त्याला आपण म्हणतो अपघर्षण. आता सन्निघर्षण हा नदीच्या बाबतीत पाहिला तसाच सेम प्रकार आहे, की वाऱ्याबरोबर वाळूचे कण वाहून जातात तेव्हा ते कण एकमेकावरती आदळतात आणि त्यांचं स्वतःचं तुकडे तुकडे होतात. आणि शेवटी एकदम बारीक अशी रेती किंवा एकदम बारीक अशी मातीसारखा कण तयार होतात. त्याला आपण म्हणतो सन्निघर्षण. पुढचं आहे 3 नंबरचं, ते म्हणजे अपवहन. अपवहन म्हणजे काय, तर वारा एका ठिकाणावरून वाळू दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतो. त्याला आपण म्हणतो अपवहन. या 3 मार्गाने वारा जो आहे तो अपक्षरणाचं काम करत असतो. तर इथे तुम्हाला रासायनिक अपक्षरण दिसत नाही जे आपण नदीच्या बाबतीत पाहिलं होतं. कारण नदीचं पाणी हे रासायनिक क्रिया घडवून आणू शकतं खडकावरती, परंतु खडकावरती वाऱ्याची रासायनिक क्रिया प्रामुख्याने होत नाही. त्याच्यामुळे इथे तो अपक्षरणाचा प्रकार आपल्याला असलेला दिसून येत नाही. दुसरं म्हणजे नदीच्या बाबतीत आपण पाहिला होता एक, तो म्हणजे जलीय दाब. तो देखील इथे असत नाही. कारण मुळात हवा जी आहे किंवा वारा आहे तो अत्यंत हलका आहे. त्याचा खडकावरती मोठ्या प्रमाणामध्ये दाब पडत नाही की जेणेकरून तो खडक फुटेल. त्याच्यामुळं जलदाब आणि रासायनिक अपक्षरण हा भाग इथे आपल्याला वाऱ्याच्या बाबतीत दिसून येत नाही. इथे फक्त काय दिसतं, अपघर्षण, सन्निघर्षण आणि अपवहन. अपवहन हे वाऱ्याच्या बाबतीत एक नवीन प्रकार आहे अपक्षरणाचा. तर लक्षात येतं या 3 मार्गांनी वारा अपक्षरणाचं कार्य करतो.
आता आपण मग अपक्षरणामुळे आणि निक्षेपणामुळे तयार होणारी वाऱ्याची भुरुपे जी आहेत ते आपण पाहणार आहोत. पुन्हा इथे आपण दोन गटात वर्गीकरण करतोय. एक म्हणजे वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणारी भुरुपे आणि दुसरं आहे वाऱ्याच्या निक्षेपण कामामुळे तयार होणारी भुरुपे. मग वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणाऱ्या भुरुपांची पहिल्यांदा यादी पाहूयात. त्यामध्ये कोण कोण येतं. पहिला आहे वातगर्त किंवा त्यालाच अपवहन विवर असंही म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये ब्लो आउट असं त्याला म्हटलं जातं. दुसरं आहे भूछत्र खडक किंवा मशरूम रॉक म्हटलं जातं. तिसरं आहे यारदांग, इंग्लिशमध्येही तेच नाव आहे. चौथा आहे जुजेन, त्याला इंग्लिशमध्येही तेच नाव आहे. पाचवा आहे द्वीपगिरी, त्याला इंग्लिशमध्ये इन्सेलबर्ग असं म्हटलं जातं. सहावा आहे भूस्तंभ, ज्याला इंग्लिशमध्ये अर्थ पिलर्स असं म्हटलं जातं. सातवा आहे नैसर्गिक गवाक्ष व नैसर्गिक सेतू, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं नॅचरल विंडो किंवा नॅचरल ब्रिज. आणि सगळ्यात शेवटी आहे ते म्हणजे जाळीदार खडक. तर ही 7 प्रकारची भुरुपे वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होतात. मग आता आपण एक एक करून ती भुरुपे काय आहेत आणि ती कशी तयार होतात ते आपण पाहूयात. तर पहिलं लक्षात घ्या, पहिलं आहे वातगर्त किंवा त्याला आपण म्हणतो अपवहन विवर असंही म्हटलं जातं. तर हे भुरूप काय आहे बघा. तर वाऱ्याबरोबर एखाद्या भागातली वाळू वाहून गेल्यामुळे त्या ठिकाणी खोलगट असा भाग तयार होतो, खड्डा तयार होतो आणि या खड्ड्यालाच म्हटलं जातं वातगर्त किंवा अपवहन विवर. विवर म्हणजे एक खड्डा तयार झालेला असतो. वाळवंटी भागामध्ये मोठ्या भागातली वाळू जी आहे ती वाऱ्याबरोबर वाहून नेली जाते आणि दुसऱ्या ठिकाणी तिचं निक्षेपण होतं. पण ज्या ठिकाणावरून वाळू वाहून नेली जाते तिथे मात्र खड्डा तयार होतो आणि त्यालाच आपण म्हणतो वातगर्त किंवा अपवहन विवर. आणि असे मोठे मोठे वातगर्त किंवा अपवहन विवर, मोठे मोठे खड्डे वाळवंटामध्ये आपल्याला तयार झालेले दिसून येतात. यामध्ये इजिप्तमधील कतारा हा जो काही वातगर्त आहे तो जगातला सगळ्यात खोल असणारा वातगर्त आहे किंवा अपवहन विवर आहे. त्याची खोली समुद्र सपाटीपेक्षाही कमी आहे, 140 मीटर खोल तो आहे. तर एवढा प्रचंड खोल असणारा हा वातगर्त या इजिप्तमधल्या वाळवंटामध्ये तयार झालेला आपल्याला आढळून येतो. तर लक्षात आलं वातगर्त म्हणजे काय. तर तिथली वाळू वाऱ्याबरोबर वाहून गेल्यामुळे तिथे जो खड्डा तयार होतो अपक्षरणामुळे त्याला आपण म्हणतो वातगर्त. पुढचं भूरूप आहे भूछत्र खडक, मशरूम रॉक. आता भूछत्र खडक हे तुम्हाला नावावरूनच लक्षात येईल किंवा मशरूम रॉक वरून. मशरूम तुम्ही पाहिलेलं आहे, ते कसं असतं, खाली दांडा असतो आणि वरती छत्रीसारखा भाग असतो. तर तशा आकाराचा खडक वाळवंटामध्ये या वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होतो. कशा प्रकारे तयार होतो ते लक्षात घ्या. तर वाळवंटामध्ये वारा जेव्हा वाहतो तेव्हा मला लक्षात घ्या एक की त्यामध्ये जे वाळूचे बारीक कण असतील ते कुठे असतील, वर असतील जास्त, आणि जड कण कुठे असतील, खाली. म्हणजे वाऱ्याबरोबर जेव्हा वाळू वाहून जाते तेव्हा जी वाळू खूप बारीक आहे ती वर असेल आणि कमी आहे ती जमिनीपासून जवळ किंवा जमिनीवरून वाहत असेल वाऱ्याबरोबर, जी वाळू मोठी आहे. लक्षात आलं. मग जर या वाऱ्याच्या मार्गामध्ये जर खडक आला की जो खडक, ज्या खडकाचा वरचा भाग कठीण खडकापासून बनलेला आहे, तर त्या कठीण खडकाच्या खाली मृदू प्रकारचा खडक आहे आणि तिथे वारा वाहतोय, तर त्यामुळे काय होईल, तर जो कठीण खडकाखाली मृदू खडक आहे त्याची झीज जास्त होईल, बरोबर आहे. आणि जो वरच्या भागामध्ये कठीण खडक आहे त्याची झीज कमी होईल. आणि याच्यामुळे अशी झीज हजारो वर्षानंतर झाल्यानंतर त्या खडकाला कसा आकार प्राप्त होईल, तर खालचा खडक जास्त झिजेल, वरचा खडक तसाच राहील. त्याच्यामुळे वर विस्तृत असा छत्रीसारखा भाग दिसेल आणि खाली तिच्या दांड्यासारखा भाग तयार राहील. तर याला आपण म्हणतो भूछत्र खडक. लक्षात आलं. भूछत्र खडक कसा तयार होतो, तर कठीण खडकाखाली मृदू खडक जर वाळवंटाच्या भागात असेल आणि तिथे वारा वेगाने वाहत असेल, त्याबरोबर वाळू वाहत असेल, तर तिथे मृदू खडकाची झीज जास्त होते, कठीण खडकाची झीज कमी होते आणि त्याच्यामुळे तिथे छत्रीच्या आकाराचा खडक तयार होतो. आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय. तर त्याला आपण म्हणतो भूछत्र खडक. लक्षात आलं भूछत्र खडक. ओके. पुढचं भूरूप पाहूयात यारदांग. आता यारदांग हे भूरूप काय आहे ते बघा.
तर आकृती त्यासाठी बघावी लागेल. जेव्हा वाळवंटी भागामध्ये एकमेकांना समांतर असे कठीण आणि मृदू खडकाचे जे काही पट्टे आहेत ते एकमेकांना समांतर पॅरलल असे एकमेकांशेजारी भूपृष्ठावरती जेव्हा असे थर असतात खडकाचे आकृतीत दाखवल्याप्रमाणे एकाच्या बाजूला एक असे, तेव्हा हे भूरूप तयार होतं. कसं भूरूप तयार होतं ते लक्षात घ्या. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे कठीण आणि मृदू खडकाचे एका शेजारी एक असे पट्टे आहेत आणि ते पट्टे वाऱ्याच्या दिशेमध्ये आहेत. म्हणजे त्या पट्ट्यांना अनुसरून पट्ट्याची जशी लांबी आहे त्याच दिशेला वारा वाहतोय. आता या वाऱ्यामुळे या खडकाचं अपक्षरण होतं, पण हे अपक्षरण होताना जो मृदू खडक आहे त्याचं अपक्षरण जास्त होतं आणि कठीण खडक आहे त्याचं अपक्षरण कमी प्रमाणात होतं. आणि त्याच्यामुळे अनेक वर्ष गेल्यानंतर ती झीज होत जाऊन मृदू खडकाचं अपक्षरण जास्त होतं, तिथं खोलगट भाग दिसतो. कठीण खडकाचं अपक्षरण कमी झाल्यामुळे त्याचे उंचवटे तसेच शिल्लक राहतात आणि असा एक लांब असा खोलगट आणि नंतर त्याच्या बाजूला उंचवट्याचा भाग, खडकाचा शिल्लक राहिलेला भाग, पुन्हा त्याच्यानंतर खोलगट आणि पुन्हा उंचवट्याचा भाग असे पट्टे तयार होतात आणि याला म्हणतो आपण यारदांग. आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की यारदांग कसं तयार होतं आणि ते कसं दिसतं. ते कधी तयार होतं? जेव्हा कठीण आणि मृदू खडक एकमेकांच्या एक बाजूला असे त्याचे पट्टे असतात आणि ते वाऱ्याच्या दिशेमध्ये असतात, तेव्हा ते यारदांग भूरूप तयार होतं. त्याला इंग्लिशमध्येही यारदांगच म्हटलं जातं. त्यानंतर आता पुढचं भूरूप लक्षात घ्या, ते आहे ज्युजेन. हे भूरूप कधी तयार होतं ते लक्षात घ्या. तर आता इथे कठीण आणि मृदू खडकाची संरचना जी असते ती एकाखाली एक असते. आता आपण याच्या आधी यारदांग पाहताना त्यांची रचना कशी होती? एकाच्या बाजूला एक समांतर. आता कशी आहे? कठीण खडकाखाली मृदू खडक आहे. आता अशी रचना असल्यानंतर हे ज्युजेन नावाचं भूरूप तयार होतं. मग इथे काय होतं ते लक्षात घ्या. तर कठीण खडकाखाली मृदू खडक असतो, त्यामुळे कठीण खडकाचं वाऱ्यामुळे जास्त अपक्षरण होत नाही. परंतु त्या कठीण खडकाला जर काही कारणाने भेग पडली आणि ती भेग जर मृदू खडकापर्यंत गेली तर त्या भेगेमधून वारा वाहतो. आता ह्या भेगेमधून वारा वाहत असताना त्या भेगेचं विस्तारण होतं आणि शेवटी जी भेग जेव्हा मृदू खडकाच्या जवळ पोहोचते तेव्हा तिथे त्या मृदू खडकाचं वाऱ्यामुळे जास्त काय होतं? अपक्षरण होतं. त्याच्यामुळे कठीण खडकाखाली असणाऱ्या मृदू खडकाचं अपक्षरण होऊन तिथे मोठ्या प्रमाणात असा खड्ड्यासारखा भाग तयार होतो आणि भूपृष्ठावरती जर पाहिलं तर एक अनियमित आकाराचा कठीण खडकाचा भाग तयार असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याला आपण असा अनियमित आकाराचा जो भाग आहे त्याला ज्युजेन असं म्हटलं जातं. तर हे कधी तयार होतं? कठीण खडकाखाली मृदू खडक जर असेल आणि कठीण खडकाला भेग असेल मृदू खडकापर्यंत जाणारी, तर त्यावेळी हे ज्युजेन प्रकारचं भूरूप तयार होतं. त्यानंतर आता पुढचं भूरूप पहा, ते आहे द्वीपगिरी तेव्हा त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इन्सेलबर्ग. आता हे काय असतं ते बघा. तर हे भूरूप कधी तयार होतं? तर जेव्हा कठीण खडक आतमध्ये आहे आणि त्याच्या बाजूला मृदू खडकाचं आवरण आहे. कठीण खडक त्या मृदू खडकाच्या आतमध्ये आहे, मध्ये आहे आणि त्याच्या बाजूला त्याचं पूर्ण असं आवरण आहे. कशाचं? मृदू खडकाचं. तर आता काय होतं की वाऱ्याच्या कार्यामुळं हा मृदू खडकाचं जे वरचं आवरण आहे कठीण खडकावर ते निघून जातं. वाऱ्याचं अपक्षरण, वाऱ्यामुळे अपक्षरण होऊन, आणि आतमध्ये जो कठीण खडक आहे तो एका टेकडीसारखा तसा शिल्लक राहतो. तर त्याला आपण म्हणतो द्वीपगिरी. लक्षात आलं? म्हणजे कठीण खडक आणि त्याच्यावरती मृदू खडकाचं आवरण असेल तेव्हा वाऱ्यामुळे जे मृदू खडकाचं आवरण आहे ते निघून जातं. आतमधला कठीण खडक हा एखाद्या टेकडीसारखा शिल्लक राहतो आणि त्याला आपण म्हणतो द्वीपगिरी. लक्षात आलं? मग पुढचं भूरूप पाहूयात, ते आहे भूस्तंभ. हे भूरूप कधी तयार होतं? तर हे भूरूप देखील जेव्हा वरती कठीण खडक असतो आणि खाली मृदू खडक असतो तेव्हा तयार होतं आणि तिथे वाऱ्यामुळे त्या कठीण खडकाच्या खाली असणारा जो काही मृदू खडक आहे त्याचं झीज मोठ्या प्रमाणात होते आणि कठीण खडकाचा एक स्तंभासारखा, पिलरसारखा एक उंचच्या उंच भाग तसाच शिल्लक राहतो, झीज न होता. त्याच्या आजूबाजूला जे काही मृदू खडक होता तो झीज होऊन निघून जातो आणि जो मध्यभागी असणारा एक स्तंभासारखा शिल्लक राहतो तो कठीण खडक, आणि त्याला आपण म्हणतो
भूस्तंभ किंवा अर्थ पिलर, आणि हे देखील वाळवंटामध्ये वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे दिसून येणारे एक भूरूप आहे. लक्षात आलं भूस्तंभ. त्यानंतर मग पुढचं आपल्याला महत्वाचं भूरूप पाहायचंय ते म्हणजे नैसर्गिक गवाक्ष आणि नैसर्गिक सेतू. हे काय आहे ते लक्षात घ्या. आता लक्षात घ्या की वाळवंटी भागामध्ये जर उंच खडक असेल आणि त्या खडकाला जर छिद्र असेल तर तिथे वाऱ्याचं अपक्षरण कार्य घडून येतं. त्या छिद्राचा आकार वाढत जातो आणि काही काळानंतर, काही काळ म्हणजे हजारो वर्षानंतर, ते छिद्र त्या खडकाच्या आरपार जातं. म्हणजे तिथं पूर्णपणे आरपार असं होल तयार होतं. पुन्हा वाऱ्याचं अपक्षरण कार्य तसंच चालू राहतं. वारा त्या खडकामधून आरपार जाऊ लागतो आणि ते छिद्र वाढत वाढत जातं आणि सगळ्यात शेवटी ते छिद्र एवढं मोठं होतं की त्या खडकाला एका कमानीसारखा आकार प्राप्त होतो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसेल की त्या काय झालेलं आहे, कमानीसारखा आकार त्या खडकाला प्राप्त झालेला आहे ते छिद्र मोठं होत गेल्यामुळे. आणि त्यालाच म्हटलं जातं नैसर्गिक गवाक्ष किंवा नैसर्गिक खिडकी. त्यालाच आपण म्हणतो रॉक विंडो, बरोबर आहे, किंवा नॅचरल विंडो. तर हा एक प्रकार आहे वाळवंटी प्रदेशामध्ये वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे दिसून येणारं एक भूरूप आहे. आता या नैसर्गिक सेतू म्हणजे काय हे पहा. तर ही जी काही कमान तयार झालेली आहे तर त्या कमानीचा जो वरचा भाग दिसतोय तो काय आहे, एका ब्रिज प्रमाणे आहे, पुलाप्रमाणे आहे. तर त्या पुलाला म्हटलं जातं नैसर्गिक ब्रिज किंवा नैसर्गिक पूल असं आपण त्याला म्हणू शकतो. तर कमानीचाच तो एक भाग असतो त्याला आपण म्हणतो रॉक ब्रिज. तर अशा पद्धतीनं रॉक विंडो आणि रॉक ब्रिज ही दोन भूरूपे वाऱ्याच्या वाळवंटातल्या अपक्षरण कार्यामुळे तयार होतात. लक्षात आलं. म्हणजे खडकाला छिद्र असेल तर त्या खडकाच्या छिद्राचं अपक्षरण होऊन ते मोठं होत जातं, आरपार होतं आणि नंतर कमानीसारखं त्या खडकाला आकार प्राप्त होतो. त्याला आपण म्हणतो नैसर्गिक गवाक्ष किंवा नैसर्गिक खिडकी असं म्हणू शकतो. आणि त्याचाच वरच्या भागाला आपण म्हणतो सेतू, नैसर्गिक पूल, है की नाही. तर अशा पद्धतीने हे नैसर्गिक गवाक्ष आणि नैसर्गिक पूल हे भूरूप आपण अभ्यासलं. आता शेवटचं वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणारं भूरूप ते म्हणजे जाळीदार खडक. आता जाळीदार खडक कसा तयार होतो ते लक्षात घ्या. एक असा टेकडीसारखा खडक असतो की ज्याच्यावरती मृदू खडक असतो. वरती आवरण जे आहे ते मृदू खडकाचं असतं आणि त्या मृदू खडकाचं काय होतं, वाऱ्याच्या कार्यामुळे तिचं अपक्षरण होतं. तिथला मृदू खडक झिजतो, तो बाजूला काढला जातो आणि त्यामुळे त्या टेकडीसारख्या खडकाला अशी छिद्र पडलेली दिसून येतात तिथला मृदू खडक निघून गेल्यामुळे. आणि त्यामुळे त्याची एक जाळी असल्यासारखं दिसून येतं आणि त्यालाच आपण म्हणतो जाळीदार खडक. म्हणजे जेव्हा खडकाचं आवरण हे मिश्र अशा मृदू खडकापासून बनलेलं असतं तेव्हा तिथला मृदू खडक निघून जाऊन तिथे छोटी छोटी छिद्र तयार होतात आणि त्यामुळे ते काय होतं, जाळीसारखा खडक आपल्याला दिसून येतो आणि त्याला आपण म्हणतो जाळीदार खडक. तर अशा पद्धतीने ही 7 वाऱ्याची भूरूपे आपण पाहिली, अपक्षरणामुळे तयार होणारी भूरूपे अभ्यासली. मग आता दुसऱ्या प्रकार आपण पाहत आहोत ते म्हणजे वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे आता आपल्याला पाहायची आहेत. तर मग याची यादी पहिल्यांदा पाहूयात की यामध्ये कोणकोणती भूरूपे येतात. एक आहे वालुकागिरी म्हणजे वाळूच्या टेकड्या किंवा त्याला सँड ड्यूम्स असंही म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. दुसरा आहे लोयस मैदान. तिसरा आहे उर्मी चिन्हे किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं रिपल्स. तर ही काय आहेत तर वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे आहेत. म्हणजे वारा जी वाळू वाहून नेतो ती वाळू निक्षेपित केल्यामुळे तयार होणारी ही भूरूपे आहेत. मग आता आपण पाहूयात पहिलं वालुकागिरी म्हणजे काय. या शब्दावरूनच तुम्हाला कळेल की वालुकागिरी म्हणजे वाळूच्या टेकड्या. आणि वाऱ्याबरोबर वाहून आणलेली वाळू जेव्हा वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे एखाद्या ठिकाणी निक्षेपित होते आणि तिथे टेकडीसारखा भाग तयार होतो त्याला आपण म्हणतो वालुकागिरी. आता वाळवंटी प्रदेशामध्ये अशा टेकड्या दिसून येतात. तसंच समुद्राच्या किनाऱ्यावरती देखील तुम्हाला या वालुकागिरी तयार झालेल्या दिसून येऊ शकतात. बरोबर आहे. तिथेही बारीक रेती असते आणि त्याच्यामुळे अशा वालुकागिरी तयार झालेल्या दिसून येतात. आता या वालुकागिरी काही स्थायी स्वरूपाच्या नसतात. म्हणजे त्या कालांतराने जर जोरात वारा आला तर त्या वालुकागिरी नष्ट देखील होतात. म्हणजे तिथली वाळू निघून दुसऱ्या भागामध्ये जाऊ शकते. म्हणजे या काही स्थायी नसतात परंतु या वाळूच्या निक्षेपणामुळे तयार होतात.
आता वालुकागिरी तयार होण्यासाठी दोन गोष्टीची गरज आहे. एक म्हणजे वाऱ्याचा वेग असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे तिथे वाऱ्याबरोबर वाळूचं प्रमाण जास्त असलं पाहिजे, तरच वालुकागिरींची निर्मिती होऊ शकते. आता वालुकागिरीची निर्मिती कधी होते, तर वाऱ्याबरोबर जेव्हा वाळू वाहते आणि त्या वाऱ्याच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा वाऱ्याचा वेग कमी होतो आणि मगच तिथे वाळूचं साठवण होते आणि तिथे वालुकागिरीची निर्मिती होते. आता वालुकागिरी तयार होतात वाळूच्या टेकड्या, त्यांच्या आकारावरून त्यांचे दोन प्रकार आहेत. एक आहे ते म्हणजे वातानुवर्ती म्हणजेच लॉन्जिट्युडिनल वालुकागिरी आणि दुसरं आहे अनुप्रस्थ किंवा आडव्या वालुकागिरी. म्हणजे काय बघा, वारा ज्या दिशेने वाहतोय त्याच दिशेने जेव्हा टेकड्या तयार होतात तेव्हा त्याला म्हटलं जातं वातानुवर्ती वालुकागिरी. तर वारा ज्या दिशेमध्ये वाहतोय त्याला काटकोनामध्ये आडव्या स्वरूपात जेव्हा टेकड्या तयार होतात वाळूच्या, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, आडव्या टेकड्या किंवा अनुप्रस्थ वालुकागिरी. तर आता वालुकागिरी तयार होताना आकृतीत दाखवल्याप्रमाणे पहा, टेकडी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दिसेल की टेकडीचा एक भाग तीव्र उताराचा आहे आणि एक भाग मंद उताराचा आहे. वारा ज्या दिशेने त्या टेकडीकडे वाहतोय त्या बाजूचा टेकडीचा उतार हा काय आहे, थोडासा मंद आहे. तर त्याच्या अपोजिट बाजूचा जो उतार आहे तो थोडासा तीव्र आहे. तर अशा स्वरूपात वालुकागिरींची निर्मिती होते. म्हणजे जिकडून वारा वाहत येतो ज्या दिशेकडून त्या बाजूला वालुकागिरीचा उतार मंद असतो, तर जिकडे वालुकागिरी त्याच्या अपोजिट बाजूला विरुद्ध बाजूला तिथला उतार तीव्र असतो. म्हणजे वालुकागिरी कधीही काय नसते, दोन्ही बाजूला समान उतार असणारी असत नाही. जिकडून वारा वाहत येतो तिकडे उतार थोडा कमी असतो, मंद उतार असतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता आपण या वालुकागिरीच्या निर्मितीवरून जे दोन प्रकार पाहिले, एक म्हणजे वाऱ्याच्या दिशेमध्ये तयार होणाऱ्या आणि वाऱ्याला आडव्या दिशेमध्ये तयार होणाऱ्या टेकड्या. तर वाऱ्याला आडव्या दिशेत तयार होणाऱ्या टेकड्यालाच बारखान असं म्हटलं जातं. बारखान म्हणजे काय, तर वारा ज्या दिशेत वाहतोय त्याला आडव्या दिशेमध्ये टेकड्यांची निर्मिती होते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला बारखान दिसेल. त्याचा आकार कसा आहे बघा. त्याचा आकार कसा आहे, तर जिकडून वारा येतोय तिकडे त्याचा उतार काय आहे, मंद उतार आहे, उतार कमी आहे. तर त्याच्या विरुद्ध बाजूला तीव्र उतार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा आकार पाहिला तर तो अर्धचंद्राकृती असा दिसतोय, बरोबर आहे. आणि दोन्ही बाजूला त्याला दोन शिंग असल्यासारखा एक टोकदार भाग पुढे आलेला आहे वाऱ्याच्या दिशेमध्ये. तर अशा पद्धतीनं हे टेकडी तयार होते आणि त्याला बारखान असं म्हटलं जातं. तर लक्षात आलं, हा वालुकागिरीचा त्यामध्येही पुन्हा आडव्या तयार होणाऱ्या वालुकागिरीचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये त्याचा आकार अर्धचंद्रकोरीसारखा दिसून येतो. त्याला पुढे दोन टोकदार शिंगासारखा भाग असतो आणि वाऱ्याच्या बाजूचा भाग जो आहे तो काय असतो, मंद उताराचा. तर त्याच्या विरुद्ध भाग हा तीव्र उताराचा असतो. लक्षात आलं वालुकागिरी. मग ओके, मग पुढचं भूरूप पाहूयात, ते आहे लोयस मैदान. लोयस मैदान समजण्यापूर्वी पहिल्यांदा लक्षात घ्या की लोयस म्हणजे काय. तर वाळवंटी भागामध्ये अत्यंत बारीक अशी, एकदम मऊ बारीक अशी जी रेती असते त्याला म्हटलं जातं लोयस. आणि या लोयसचं जे वाऱ्याच्या निक्षेपण कामामुळे किंवा हे लोयस किंवा ही बारीक रेती वाऱ्याबरोबर वाहून आणून ती एखाद्या भागामध्ये जेव्हा निक्षेपित होते आणि तिथं जे सपाट मैदान तयार होतं त्याला लोयस मैदान म्हटलं जातं. लक्षात आहे. म्हणजे वाळवंटी भागामधली अत्यंत बारीक रेती वाऱ्याबरोबर वाहत जाते आणि जिथे वाऱ्याला अडथळा निर्माण होतो किंवा वाऱ्याचा वेग कमी होतो तिथं ती बारीक रेती निक्षेपित होते आणि तिथं त्या मऊ मातीचं मैदान तयार होतं. त्यालाच आपण म्हणतो लोयस मैदान. आता शेवटचं भूरूप पाहायचं आहे आपल्याला वाऱ्याच्या निक्षेपण कामामुळे तयार होणारं, ते म्हणजे उर्मी चिन्हे. त्याला इंग्लिशमध्ये रिपल्स म्हटलं जातं. आता रिपल्स शब्दावरून लगेच कळेल रिपल्स कशाला म्हणतो आपण. पाण्यावरती जे तरंग तयार होतात त्याला आपण रिपल्स म्हणतो. तर असेच तरंग वाळवंटामध्ये तुम्हाला दिसू शकतात. तुम्ही वाळवंट चित्रपटामध्ये जरी पाहिलेलं असेल वाळवंटाचा सीन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे पाण्यावर जसे तरंग तयार होतात तसे तरंग त्या वाळवंटावरती तयार झालेले दिसून येतात. तर हे कशामुळे होतात, तर वाऱ्याच्या या निक्षेपण कामामुळेच तयार होतात आणि त्यालाच आपण म्हणतो उर्मी चिन्हे किंवा त्याला आपण म्हणू शकतो रिपल्स. तर हे काय आहे, तर वाऱ्याच्या निक्षेपण कामामुळे तयार होणारं भूरूप आहे.
तर अशा पद्धतीने आपण वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी 3 भूरूपे पाहिली. एक म्हणजे वालुकागिरी, लोयस मैदान आणि उर्मी चिन्हे. आता एक आपल्याला छोटासा भाग पाहायचा आहे महत्वाचा. तो काय आहे बघा. तर वाळवंटी भागामध्ये फक्त वाराच कार्य करत नाही, तर तिथे काही प्रमाणामध्ये पाणी देखील कार्य करत असतं आपलं. आणि त्यामुळे वारा आणि पाणी या दोघांच्याही एकत्रित कामामुळे काही भूरूपे तयार होतात. ती देखील आपल्याला पाहायची आहेत. हे कुठे घडून येतं? हे फक्त वाळवंटी भागातच घडून येतं. कारण इतर भागामध्ये फक्त नदीचंच काम होतं किंवा पाण्याचंच काम होतं. तिथे वाऱ्याचं कार्य जास्त प्रभावी नसतं. वाळवंटी भागात मात्र वाऱ्याचं कार्य देखील प्रभावी असतं. आणि तिथे जर पाणी वाहत असेल वाळवंटी भागात तर त्या पाण्याचं देखील कार्य होतं. आणि या दोघांच्या संयुक्त कार्यामुळं काही भूरूपे वाळवंटी प्रदेशात तयार झालेली दिसून येतात. तर तीही आपल्याला पाहायची आहेत. तर 4 प्रकारची भूरूपे अशी तयार होतात. एक प्लाया सरोवर, दुसरा आहे बजदा, तिसरा आहे पदभूमी आणि चौथा आहे दूरभूमी. तर आता एक एक करून आपण पाहूयात. पहिला आहे प्लाया सरोवर. प्लाया सरोवर कशाला म्हणायचं? तर वाळवंटी भागामधल्या नद्या या आखूड असतात, म्हणजे त्या समुद्रापर्यंत पोहोचतच नाहीत. त्या काय होतात? मध्येच गडप होतात. ते कारण तिथे पावसाचं प्रमाण तेवढं जास्त नसतं, पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि त्याच्यामुळे त्या नद्या समुद्रापर्यंत पोहोचत नाहीत. तर त्या नद्या मग जिथे संपतात तिथे एका खोलगट भागामध्ये त्या नद्या येऊन संपतात किंवा तिथे एखादं खोलगट भाग असतो, तिथे सरोवरासारखा भाग असतो आणि तिथे येऊन नदी ती मिळते आणि तिथं नदीचा शेवट होतो. तर अशा पद्धतीने वाळवंटी भागातल्या नद्या जिथे खोलगट भागामध्ये संपतात त्याला सरोवरासारखा भाग असतो, त्याला आपण म्हणतो प्लाया सरोवर. लक्षात आलं? इंग्लिशमध्येही त्याला प्लाया सरोवरच म्हटलं जातं. तर हे वाळवंटी भागामध्ये दिसून येतं. दुसरं आहे ते म्हणजे बजदा. बजदा काय आहे? हा एक सपाट मैदानाचा भाग असतो आणि तो कशामुळे तयार होतो? तर तो निक्षेपणामुळे तयार होतो. कसल्या निक्षेपणामुळे? तर नदीचं पाणी आणि वारा या दोघांनीही केलेल्या निक्षेपणामुळे तयार होतो. वाळवंटी भागामध्ये जर पर्वतीय भाग असेल आणि त्या पर्वतावरून नदी वाहत येत असेल खाली, तर ती खाली आल्यानंतर नदी सपाट भागामध्ये तिने वाहून आणलेला गाळ काय करते? निक्षेपित करते. तसंच त्या वाळवंटी भागात वारा देखील क्रियाशील असतो. तो देखील स्वतःबरोबर वाहून आणलेली वाळू त्या ठिकाणी निक्षेपित करतो आणि यामुळं जे काही मैदान तयार होतं त्याला म्हटलं जातं बजदा. लक्षात आलं? बजदा काय आहे? तर वारा आणि पाणी या दोघांच्याही निक्षेपण कामामुळे तयार होणारं काय आहे? मैदान आहे. आता पुढचं भूरूप आहे ते म्हणजे पदभूमी. त्याला इंग्लिशमध्ये पेडिमेंट म्हटलं जातं. पदभूमी याच्यामध्ये लक्षात ठेवा की ते पर्वताच्या पदाशी म्हणजे पायथ्याशी तयार होणारी ही भूमी असते. आणि ही कशामुळे तयार होते? तर ही पाण्याच्या आणि वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होते. आता याच्या आधीच आपण जे बजदा पाहिलं ते देखील मैदान आहे, सपाट भाग आहे. हे पदभूमी देखील मैदानच आहे, सपाट भाग आहे. फक्त हे दोन वेगवेगळ्या पद्धतीने तयार होतं. बजदा हे पाणी आणि वारा यांच्या निक्षेपण कामामुळे तयार होतं, तर पदभूमी जे आहे ते वारा आणि पाणी यांच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होतं आणि ते पर्वताच्या पायथ्याशी एकदम जवळ तयार होतं. तर त्याला आपण म्हणतो पदभूमी, की जो वारा आणि पर्वतावरून वाहत येणाऱ्या नदीने केलेल्या अपक्षरण कार्यामुळे एक सपाट असा भाग त्या ठिकाणी तयार होतो आणि त्याला म्हटलं जातं पदभूमी. लक्षात आलं? त्यानंतर शेवटचं आहे ते म्हणजे दूरभूमी किंवा त्याला बॅड लँड असं म्हटलं जातं. दूरभूमी हे काय आहे? तर लक्षात घ्या की एखाद्या वाळवंटी प्रदेशामध्ये वारा आणि वाहणारं पाणी या दोघांमुळे तिथला जो वरचा वाळूचा थर आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि त्याच्या खाली असणारा जो काही ओबडधोबड आकाराचा फक्त खडक आहे तो खडक उघडा पडतो. ओबडधोबड आकाराचा खडक उघडा पडतो आणि त्या भूमीला म्हटलं जातं दूरभूमी किंवा बॅड लँड. तर अशा पद्धतीनं पाणी आणि वारा यांनी वाळूचा थर पूर्णपणे काढून टाकल्यामुळे ही दूरभूमी तयार होते की जी पूर्णपणे खडकाळ स्वरूपाची असते. तर अशा पद्धतीनं प्लाया सरोवर, बजदा, पदभूमी आणि दूरभूमी ही 4 भूरूपे आपण पाहिली की जी वारा आणि पाणी या दोघांच्या एकत्रित कार्यामुळे वाळवंटी प्रदेशामध्ये तयार होतात. फक्त वाळवंटी प्रदेशात तयार होतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं ही भूरूपे आपण अभ्यासलेली आहेत. तर या ठिकाणी वारा
यामुळे होणारं कार्य आणि त्याच्यामुळे तयार होणारी वेगवेगळी भूरूपे आपण अभ्यासलेली आहेत. वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे आणि वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे आपण पाहिली. तर या ठिकाणी वाऱ्याचं कार्य आणि त्याच्यामुळे तयार होणारी भूरूपे हा पॉइंट आपला संपतोय. पुढे आपल्याला जाऊन आता समुद्राच्या लाटामुळे तयार होणारी भूरूपे